आता आपण आहोत ऑल टाउनमध्ये आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे स्टेव चर्च आहे. काल आपण ज्या चर्चला गेलेलो ते सगळे 18 सेंचुरीचे वगैरे तिथे ठेवलेले होते. आता जे आपण हे बघतोय ते म्हणजे थोडे रिसेंटली आहेत, 90s 20 म्हणजे 2011 वगैरे जे 19 आणि अशा म्हणजे ह्या रिसेंटच्या 100-150 वर्षातल्या. सुरुवातीला हॉलिंगडनमध्ये 7 स्टीव चर्च होते. आज स्टॉर्पो स्टीव चर्च हे सर्वात जुनं आणि एकमेव असं ओरिजिनल स्टीव चर्च आहे. आणि ही सर्वात जुनी इमारत आहे. आपल्याला इथे ज्या गायी दिसत आहेत तर इथे जे टीनाचं दूध मिळतं म्हणजे नॉर्वेतली एक फेमस मिल्क प्रॉडक्ट बनवणारी कंपनी आहे ते आपल्याला ह्याच गायींपासून मिळतं आणि 8,000हून जास्त फार्मर्स टीनाच्या या बिझनेसमध्ये जोडले गेले आहेत. आता आपल्या मागे दिसते हे हुल चर्च आहे. आधी हे स्टीव चर्च होतं, आता नॉर्मल चर्च आहे. आणि आपण त्याच्यावर कन्स्ट्रक्शनला बघू शकतोय त्याला तांब्याचा म्हणजे कॉपरचा वापर केलेला दिसतोय. त्याच्या ज्या टॉपपर्यंत सुद्धा जर आपण बघितलं तर साईडच्या जे आपल्या वॉल म्हणता येईल तर त्याच्यावर आपल्याला कॉपरचं काम केलेलं दिसतंय. माझ्या मागे हे तुम्ही जे चर्च बघताय जे हुल चर्च मी म्हटलं ते इसवी सन 1200 पासून म्हणजे ओरिजिनल चर्च आहे आणि त्याच्यानंतर आता हे कन्वर्ट केलं आणि हे नॉर्मल चर्च आहे. आता आपण आहोत येलो टाउनमध्ये आणि माझ्या मागे तुम्हाला बघा मी माउंटनच्या कशा मस्त रांगा दाखवते आणि आपण किती उंचावर म्हणजे त्या किती पायथ्याशी अगदी आपण असं एकदम टॉपला आहोत माउंटनच्या. आणि हा स्ट्रेट रस्ता म्हणजे असं वाटतंय की मी खालीच आहे पण ॲक्च्युली आपण खूप टॉपवर आहोत. आता आपण जरा पेट पूजा करण्यासाठी आपण इथे ब्रेक घेतोय.
आता माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे उदाल स्टीव चर्च आहे आणि आजूबाजूला पण बघा म्हणजे आपल्याला कळतंय की हे का हिस्टॉरिकल आणि किती वर्ष जुनं आहे हे आपण त्याच्या आर्किटेक्चर म्हणजे त्याच्यात जे लाकूड आपण त्याला दिसतंय ते काळं जे झालंय ते ॲक्च्युली पर्पजली त्याच्यावर ते एक ट्रीटमेंट करून करतात की ते इतके वर्षानुवर्ष हे टिकतं असं. हे स्टेव चर्च किंवा ह्या जे आहे हे मला ॲक्च्युली आधी खरंच माहिती नव्हतं. म्हणजे मी जेव्हा नॉर्वेत आली आहे नॉर्वेत आल्यानंतर मला ह्या एक एक गोष्टी उलगडायला लागल्यात. आजचा दिवससुद्धा मी नेहमीप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात खूप छान स्पेंड केला. म्हणजे मी स्वतः खरंच खूप छान एन्जॉय केलं. आय होप तुम्हाला सुद्धा माझा आजचा हा व्हिडिओ खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.